आज वेळ आणि काळ याचा जमला मेळ आणि राजकारणाचा नवा सुरू झालाय खेळ. आज आपण आलेलो आहोत सोलापूर शहरातील प्रतापनगर तांडा येथे. काँग्रेस. काँग्रेस हा. काय म्हणताय? काँग्रेस. प्रणितीताई शिंदे काय केलंय बीजेपीने? सगळं मागे करून ठेवलंय. सगळं सत्यानाश केलंय आमचं. काँग्रेसला. सोलापूर लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेसचे दिग्गज उमेदवार प्रणितीताई शिंदे आणि बीजेपीचे राम सातपुते यांनी प्रचाराला जोरात सुरुवात केलेली आहे. याचाच आढावा घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत सोलापूर शहरातील प्रतापनगर तांडा येथे. या इथल्या लोकांची नागरिकांशी आपण संवाद साधला असता असं दिसून आलेलं आहे की या भागातील बहुतांश नागरिक हे काँग्रेस अर्थात प्रणितीताई शिंदे यांच्याकडे कल जाताना पाहावयास मिळत आहे. रस्ता बनवले, फक्त थोडक्यातच बनवले. एक युवा म्हणून तू आता फ्युचर बीजेपी कडे देशील की काँग्रेसकडे? आता सुरुवातीला तर प्रणिती शिंदे ताईला तर आपण चांगलं ओळखतच आहे. सोनाबाई देवीदास पवार. बरं, मतदान करताय का आपण? करतो की आमचं नाव आहे. अच्छा, नाव आहे. तर आता खासदारकीची निवडणूक आहे, माहितीये का? काय तेवढं आम्हाला माहित नाही. आम्ही काय शाळा 7 तारखेला मतदान आहे खासदारकीचा. म्हणजे ते कसलं खासदार असं. हा. आता खासदारकीतून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि बीजेपी कडून राम सातपुते हे थांबलेले आहेत. काय वाटतं कुणाला कोण व्हायला पाहिजे खासदार? आता तेवढं काय माहित आम्हाला. विकास कोण करते तुम्हाला? ते बरोबर आहे, तुमचं बी बरोबर आहे. मग आमचं लक्ष्मी मिल बंद पडलेलं आहे. होय ना? जरा सावलीत थांबा इकडे. नाही, बोला. मी सांगते तुम्हाला. आमचे नवरे मरून आता 20-21 वर्ष झाले. लक्ष्मी मिल मध्ये कामाला होते त्यांनी. मग आम्हाला पेन्शन 1000, पहिला 450 रुपये होती. 450 मधले आता 1000 रुपये वाढवलेत फक्त. अजून आम्ही काय करायचं, आम्हाला एक तर आजार गट पडलेला आहे की म्हणजे पॅरालाइज झालेला आहे मला. मग आम्हाला गोळी औषधला पैसे पाहिजे नाही. 1000 रुपये मध्ये काय होणार? तुम्हाला इलेक्शन करता आम्ही न करायला काय झालंय? सगळं बरोबर आहे तुमचं सांगितलेलं. मग आम्हाला पाहिजे नाही. आमचे पोरं लेकरं बाळा घेऊन बॉम्बे पुण्याला आहेत. बीजेपी जी आहे, बीजेपी मोदी सरकार विकास केली आहे का तुम्हाला तुमच्या तांड्यामध्ये? तुम्हाला काय नाही, आम्हाला विकास नाही काही नाही झालं. अच्छा, ते उज्ज्वला योजनेचा किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे वगैरे काहीच नाही. मला पेन्शन आहे म्हणून ते 1000 रुपये पेन्शन आहे म्हणून काहीच नाहीये. तुमच्या तांड्यामध्ये काय सुविधा वगैरे काय नाही झाली का? रस्त्याची सुविधा वगैरे काय नाहीये. हे काय आता तुम्ही आला ना ह्या रस्त्याला, ते रस्ताच आहे, दुसरं काय नाहीये. मग काँग्रेसकडे जाणार यावर्षी की बीजेपी पुन्हा? काँग्रेस कोण आहे ते मला सांगा. प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेची लेख आहे. मग ते शिंदे सुशील कुमारचे शिंदे आहे ना, ते गिरणीचं सगळं निर्णय लावून देतो म्हणून सांगितली होती. ते आम्हाला लावून दे, आम्हाला त्यांना मतदान करता आम्ही. होय, आमचा वाद गोष्ट बरोबर आहे का? बीजेपी म्हणते आम्ही तुमचं सगळं पिण्याचं पाण्याची व्यवस्था करू, रस्त्याची व्यवस्था करू, तुम्हाला काय पाहिजे ते देऊ. बीजेपी असं म्हणत आहे. तर मग तुम्ही तुमचा कल कोणाकडे जाणार यावर्षी? बघू कोण आहे, कोण आम्हाला साथ देईल त्यांना आम्ही देणार साथ त्यांना. बीजेपी विकास केली की नाही आतापर्यंत? काय केलं नाही आम्हाला तर काही बी नाही. त्यामुळे मला असं सांगावंसं वाटतंय, कुठल्या पक्षाने किती तयारी केलेली आहे आणि कुठल्या पक्षाने किती तयारी करणार आहे हे सांगणं जरी मुश्किल असेल तरी आम्ही जनता काय करणार आहे, विकासाच्या पाठीमागे जाणार आहे. विकास म्हणजे काय? समाजामध्ये जे बदल होतात, जे बदल झालेले आहेत त्याला विकास आम्ही असं म्हणतो. परंतु दैनंदिन घरामध्ये मीठ असेल, भाकर असेल, चपाती असेल किंवा कुठलाही भाजीपाला असेल, गॅस असेल किंवा कुठलाही अन्नधान्य असेल, या सगळ्या गोष्टी जर स्वस्त झाल्या तर त्या साधारण मनुष्याला एक दिलासा वाटतो. जर हेच गोष्ट सगळे गॅस पकडून जर महाग झालेल्या असतील तर माणसाने करायचं काय? ऊन खायचं का, वारा खायचं का, पाऊस खायचं? जिवंत राहणार कसा माणूस? आता तुम्ही जर साधारण माणसं पाहायला गेली तर साधारण माणसं काय करतात? खड्डे खाणायला जातात, काही लोक रिक्षा चालवायला जातात, काही लोक जो आपल्या हाताला काम येतो तो काम करतात. आता सगळेच जण आपल्या भारत देशामध्ये सगळेच नोकरदार नाहीत. काही 3 घटक आहेत. म्हणजे म्हणतो आपण, जसं म्हणतो आपल्याला जे माणसाला गरजा आहेत ना, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या जशा बाबी आहेत ना तशा माणसाच्या ह्या विकासाच्या बाबी आहेत. त्या बाबी ठरल्या गेलेल्या आहेत. आणि ह्यामध्ये जर कुठल्या पक्षाबद्दल बोलणं झालं तर आता साहेबांनी जे प्रश्न विचारले मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. त्यांनी विचारावं म्हणून मी त्यांना विनंती करतो. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. भाजपकडून राम सातपुते आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांचा जोरात प्रचार सुरू आहे. आपला मनातला खासदार कोण आहे? आता आमच्या मनात जर आता मी एक साधारण माणूस म्हणून बोलतोय इथं या ठिकाणी मतदार म्हणून,
मनामध्ये आमच्या कुठल्याही मतदार म्हणजे कोणीही नाहीये, मनाच्या आतल्या बाजूस कोणी नाहीये. जो विकास करेल तो आमच्या मनात जाऊन बसेल. विकास कोण केला आतापर्यंत वाटतंय का बीजेपीने विकास केले की काँग्रेसने विकास केले? साहेब तुम्ही आता नेहरूनगरपासून प्रतापनगरला तुम्ही चालत आलात का गाडीने आलात? मला वाटतं बाईकवर आलात. पेट्रोल कसं लिटर आहे हे तुम्हाला माहिती आहे. पूर्वी पेट्रोल होतं मला वाटतं 60 ते 70 रुपये लिटर होतं. आज पेट्रोल 106 रुपये ते 104 रुपये लिटर आहे. म्हणजे बीजेपीनं महागाई वाढवली हे म्हणणं आहे आपलं? महागाई माझं म्हणणं नाहीये, तुम्हाला माहिती आहे महागाई कुणी वाढवलेलं आहे आणि महागाई किती वाढते हे तुम्हाला माहिती आहे. मला असं सांगायचं आहे की आम्ही विकासाच्या बाजूने आहोत, विकासाच्या बाजूने राहणारच आहोत. परंतु या ठिकाणी विकास कोण करेल असं वाटतं भविष्यात? आता जनताने एक प्रण केलेला आहे की जनता असं म्हणते की आम्ही जो येणारा काळ आहे त्या येणाऱ्या काळाला आम्ही बदलूया. आता बदलूया म्हणजे या ठिकाणी बीजेपी राहील का काँग्रेस राहील किंवा अन्य पक्ष राहील हे सांगता येणार नाही. पण विकास ज्याच्या बाजूने आहे, ज्याच्या बाजूने विकास आहे, ज्याच्या बाजूने सत्यता आहे किंवा जो सर्वसाधारण मनुष्याला घेऊन चालतो अशा कोण घेऊन जाऊ, कुठली पार्टी घेऊन जाऊ शकते? आता पार्टी काँग्रेस किंवा बीजेपी हे दोन पार्टी सध्या हे वरिष्ठ लेवलला आहेत. पण मला असं सांगावंसं वाटतं की मागील 5-10 वर्ष जर पाहिलं काही मुद्दे हे भरपूर प्रमाणात उचलले गेलेले आहेत. नाही मला बीजेपी या काँग्रेस, प्रणिती शिंदे या राम सातपुते? प्रणितीताई शिंदेने मी पाहतोय प्रणितीताई शिंदे हे त्यांच्या वडिलांच्या एक आदर्श घेऊन तेही काम करतायत. मुक्ताबाई राठोड. अच्छा, आता खासदारकीची इलेक्शन लागणार आहे माहितीये का? माहिती आहे. उमेदवार कोण आहेत माहितीये का? कोण आहे ते माहित नाही. काँग्रेसचे प्रणिती शिंदे आणि बीजेपीचे राम सातपुते. आपलं कल कुणाकडे आहे? कुणाला करणार? शिंदे. प्रणिती शिंदेला. बर, किती दिवसापूर्वी मतदान करताय? मतदान किती दिवसापासून करताय? तू तोंडात घातलं लई दिवसानं माझं लगीन झालं तेव्हापासून. अच्छा, कुणाला केलं? आता कुणाला केलं म्हणलं तर काय मला विसरलं बाबा. बीजेपी, काँग्रेस? ते काय मला एवढं समजत नाही, आमचं मालकाला माहित आहे. आता मतदान आहे 7 तारखेला हा. खासदारकीचा. खासदार आणि येडे ऐका का, खासदारकीचं मतदान आहे. खासदारचं मतदान आहे. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि बीजेपी कडून राम सातपुते, मोदीकडून राम सातपुते आहे. हा. तर आपलं कल कुणाकडे आहे? कुणाला करणार आहे यावेळेस? खासदार कुणाला बनवणार? प्रणिती शिंदेला बनवणार की बीजेपीला बनवणार? कुणाला करणार? काय वाटतं तुम्हाला? परिवार केन करे दम आमची बहीणला. तुमच्या तांड्यातला विकास झालाय का? आमच्या तांडात विकास झालाय का? लाईट व्यवस्था आहे का? लाईट असं तर तुमचं सरकार लई येऊन सांगितलं गटारी करताव, लाईट करताव असं म्हणले. भांडण करून हे 2 लावली बघ. काय ते खंबाला लावली लाईट, ते भोजराव सरला सांगितली. एवढं तर करा, आम्हाला संडासला बाथरूमला जायला वाट नाही, इथं संडास नाही, काय करायचं म्हणलं तेव्हा ते 2 लावले, गटारी लावले, गटारी म्हणले, लाईट लावून दिले. मोदी सरकारवर तुम्ही खुश आहे का? काय केलं मोदी खुशावर तुम्ही? मोदी सरकार जे आहे, मोदी सरकार खुश आहे का तुम्ही त्याच्या कामावर? नाही खुश नाही. नाही बाबा हा. आता ताई हा याला येते बा. हा उजला ताई आणि ते बोर नाम काय शेवंता कोणी अश्विनी. अलका ताई येऊन काय म्हणलं हे सगळं घटारीचं माप घेऊन गेलेले आहे. आम्ही त्याला मानत आहे. अच्छा, म्हणजे काँग्रेसला तुम्ही? काँग्रेसला मी एवढी होती तेव्हापासून माझं कशी हदवाडामध्ये कसं गेलं तसंच त्याच्यावर आहे. असं हा म्हणजे मोदी तर एवढं विकास केलेला आहे, परदेशामध्ये आपल्या भारताचं नाव आहे, गावोगावी त्यांनी विकास केलेला आहे, हा. लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहे मोदी सरकारने. आता मग काय करायचं, कुणाला टाकायचं तू सांग बरं. नाही तुम्हाला काय वाटतं? अरे मी माझ्या मनात हाय ते मी टाकते, पण कुणाला तू सांग बरं कुणाला टाकायचं. नाही मी तुम्हाला विचार, काँग्रेस की बीजेपी? तुम्ही म्हणलं तर आम्ही टाकणार. आता भाऊ लोक तू म्हणलं तर मी सांगणार ना. नाही मी काय म्हणतो, मी कुणाला टाकणार मी विचारतोय, काँग्रेस की बीजेपी? बीजेपी नको काँग्रेस नको, तू सांगितलं त्यालाच आम्ही टाकणार. आयड्या काय, मी बी शाळा शिकलेली बाई आहे. मी त्याच्यामधलीच आहे. बर, आपण मतदान केला आता लोकसभेची इलेक्शन आहे, कधी आहे माहितीये का? नाही. अच्छा, उमेदवार कोण आहेत माहितीये का?
काँग्रेसकडून या बीजेपी कडून खासदारकीचं मतदान चालू आहे, म्हणजे इलेक्शन चालू आहे, माहिती आहे? इलेक्शन चालू आहे माहित आहे पण अच्छा अच्छा, प्रचाराची रणधुमाळी आणखी आली नाहीये. बरं ठीक आहे, बीजेपी कडून राम सातपुते आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदे, तर आपल्या मनातला खासदार कोण आहे? कोण व्हावं असं वाटतं खासदार? काँग्रेस व्हायला पाहिजे. का काँग्रेसच का? बीजेपीनं काय म्हणजे आपल्यासाठी काही नाही केले? काय केलंय बीजेपीने? हा. सगळं मागे करून ठेवलंय. मोदीची तर खूप पूर्ण देशामध्ये चर्चा असते, आपण असं म्हणतो. केले ते पण केले, पण आता सगळं मागास झाले, ते गोरगरीब सगळं मागास झालंय. मग काँग्रेस हा, काँग्रेस आता- आल्यावर हे सगळं कमी होईल असं वाटतं? हा वाटते असं. अच्छा, म्हणजे हा. तुम्ही प्रणिती शिंदेकडे तुम्ही जाणार आहात? हा, गॅस मला काय सुविधा काय मग प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस ही योजना आणली होती, त्याकडून सगळ्या महिलांना मोफत म्हणजे कमी हा मला भेटलीच नाही ते गॅस. हा. हा भेटलीच नाही. आणि तुमच्या खात्यावर पैसे शेतीचे वगैरे काय जमा झाले? हा काय नाही, शेती तर नाही आमच्या खात्यावर पैसे नाही जमा झाले. म्हणजे तुम्ही नाराज आहात असं वाटतं बीजेपीवर? हो ना. ते शेतात ते कर्नाटक मध्ये केले, ते सेक्युर शेत आहे त्याच्यामध्ये आले ते पैसे त्यांच्या बँक मध्ये 2-2 महिना 2-2 हजार येते. काय वाटतं कुणाला बनवणार खासदार? आता आमची ननद चांगली त्याला कोण ननंद काय सांगितले? खासदारला काँग्रेसला करणार की बीजेपीला? काँग्रेसला काँग्रेसला का करणार? मतदान करणार. बीजेपीला का नाही? बीजे म्हणलं मोदी तर काय, सरकारला का नाही? मोदी सरकार काय केलं आमचं? सगळं नुकसान केलं. नुकसान केलंय. मग काय फायदा? मग सगळं महाग झालंय. काय म्हणताय? खायचं ते माग केले, हा. सगळं सत्यानाश केले. आमचं लाईट बिल सगळं तिकडं काय हा. पूर्ण जगामध्ये मोदी 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 चालू आहे की गावागावाने? मोदी सगळं सत्यानाश केलंय. आम्हाला दुनियाचं माग केलंय जवारी ते. हा. पैसे मग आता काँग्रेस कमी करेल असं वाटतं तुम्हाला? हा काँग्रेस आल्यावर कमी करेल काय वाटतंय? हा मग त्यांनी काय केलंय? जवारी माग केले 100 रुपये किलो. कोण? आपलं काँग्रेस 70 वर्ष 70 वर्ष त्यांनी निवडून आलेला आहे. सुनीता राठोड, महादेव राठोड प्रतापनाथ तांड्याचीच का? घोडा तांड्याच्या इथली माय आहे. घोडा तांड्याची आपण. बर, आता खासदारकीचे इलेक्शन चालू आहे, माहितीत का? लागणार आहे खासदारकीचे इलेक्शन, मतदान खासदार माहित नाही. 7 तारखेला मतदान आहे, माहिती आहे? बर, काँग्रेसकडून प्रणिती शिंदे, माहिती आहेत का? प्रणिती शिंदे माहिती आहे. आणि बीजेपी कडून राम सातपुते म्हणून आहेत, ते दोघं खासदारकीला थांबलेले आहेत. मग आतापर्यंत बीजेपीने विकास केली की काँग्रेसने विकास केलाय, काय वाटतं? ते आम्हाला काय माहित नाही. नाही, तुम्हाला पेन्शन दिले का? तुम्हाला विकास झालं तांड्यातलं, गावाचं, पाण्याचं व्यवस्था झालंय का बीजेपीच्या काळामध्ये? नाही. मोदी सरकारनं काय केलंय वाटतं? छान केलंय का तुमच्यासाठी? काय केलं नाही, सगळं नोटबंदी करून हे केलंय. हा, नोटबंदी केलंय. बर, मग आणि तुम्ही सगळं वाढवलंय. हा मग बर. काय सोय काय आहे आपल्याला? हम्म. सगळं तर मागच केलंय की भाजीपाला पकडून माग झालेला आहे. पहिला 5 रुपयाला भेटत होता, आता 15 रुपये झाले. 200 लॉकडाऊन मध्ये 200 रुपये किलो टमाटी होती, म्हणजे आता तुम्ही 40 रुपये किलो आहे. मोदी सरकारला कंटाळात का तुम्ही? बोला. हा आम्ही नाही कंटाळलो. हा. आम्ही काय खेडेगावात आता मोदी सरकार काही तर काय म्हणजे काय वाटतं, मोदी सरकार राहायला पाहिजे की काँग्रेस यायला पाहिजे? ते काय कळत नाही बाबा मला. नाही, तुम्ही कोणाला कर, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं, काँग्रेसकडे जाणार की मोदीकडे जाणार? राहुल, हा कोण सांगताय त्याला मारणार आम्ही नाही, मतदान. तुम्ही काय? आता मी विचारतो तुम्हाला, काँग्रेस की बीजेपी? काँग्रेस. हा. काय म्हणताय? काँग्रेस का काँग्रेसच का? बीजेपी का नाहीये? बीजेपी एवढे विकास केले की मोदीने एवढं पूर्ण देशाचं नाव बाहेर घेऊन गेलेलं आहे. नाही आम्ही कधी नाही टाकलं. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे वेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई
असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर.